नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. अंतरवली सराटीमध्ये उपोषणावेळी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस. जरांगे यांची तब्येत खालावल्यानं उपोषणस्थळी उपस्थित महिला देखील भावूक. अखंड मराठा समाजाकडून उद्या बीड जिल्हा बंदचं आवाहन. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक. बंद शांततेत पाळण्याचं आवाहन. ठाकरे गटाच्या माजी आमदार शिवाजीराव चोथेंची ओबीसी आंदोलनाला भेट. जालन्यामध्ये वडीगोद्री इथं ओबीसी आरक्षण बचाव उपोषण सुरू. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण. मराठा आरक्षणासाठी करमाळा तालुक्यातील वरकटणे इथं शामराव पाटलांचं आमरण उपोषण. उपोषणाचा आजचा चौथा दिवस. उपोषणाला वरकटणे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचा पाठिंबा. धाराशिवच्या पाथरोडमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनात मराठा समाजाचा रास्ता रोको. सरकारनं जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. 23 तारखेला धनगर समाजाचा राज्यभर रास्ता रोको. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. धनगर समाज आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. सोलापुरातील करमाळ्यामध्ये धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक. धनगर आरक्षणासाठी हलगी वाजवत निदर्शनं. सोलापूरच्या मोहोळमधील एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी धनगर समाजाकडून बाईक रॅलीचं आयोजन. धनगर आरक्षणावर लवकर निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा. भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघामधूनच निवडणूक लढवणार. राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह. शिवाजी कर्डिले यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग कोराटे यांनी रणशिंग फुंकलं. चंदगडमध्ये मेळावा घेत कोराटे यांच्याकडून उमेदवारी जाहीर. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. ओमप्रकाश पोकर्णा आणि मिनल खतगावकर यांचा देखील काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडून नाशिकमधील 10 जागांवर दावा. शहरातील 3 जागा आम्हाला मिळाव्यात. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले. युतीमध्ये 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरले. महामंडळाचं वाटप झालं, आम्हाला मिळेल अशी अपेक्षा होती, रामदास आठवले यांचं वक्तव्य. माढा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी माढ्यामध्ये करण्यात यावी. रोडवाडीमध्ये मतमोजणीचा निर्णय प्रशासनाने मागे न घेतल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. पुण्याच्या खेडमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक जाहीर. सभापती कैलास लिंभोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपद रिक्त झालं होतं. जळगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेमध्ये एकनाथ खडसे यांचा फोटो. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो झळकल्यानं पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये तर्कवितर्क सुरू. मुक्ताईनगर महानगर संघातील बोदवड इथं सभेचं आयोजन. अमित ठाकरे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी यासाठी मनसेचे बॅनर्स. राज ठाकरे आदेश द्या, अमित साहेब नाशिक पूर्व लढा. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील निमाणी परिसरामध्ये बॅनरबाजी. पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिर परिसराच्या जागेवरून वातावरण तापलं. शिवमंदिर आणि परिसराचा सातबारा काँग्रेसच्या अनंतराव थोपटे यांच्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेनं नावावर केल्याचा आरोप. रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अनंतराव थोपटेंवर होणारे आरोप फेटाळले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकीय स्टंट असल्याची टीका. काँग्रेसचे नेते कुणाल चौधरी यांच्या बीड दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी. काँग्रेसनं वंचितच्या बॅनरवर बॅनर लावल्यानं वादाला तोंड. वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर रस्त्यावर फेकून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पीएम विश्वकर्मा योजनेचा कार्यक्रम. लाभार्थ्यांना किट्सचं देखील वाटप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित. वर्ध्यामध्ये मोदींच्या कार्यक्रमामध्ये नवनीत राणा यांना अश्रू अनावर. नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये उभारण्यात येणाऱ्या पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कची मागणी नवनीत राणांनी केल्याची फडणवीसांची माहिती. वर्ध्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली. योजनेच्या लाभार्थ्यांसोबत देखील संवाद साधला. लातूरच्या औसा इथं शेतकऱ्यांचं ऊस बिल न दिल्याच्या निषेधार्थ मनसे शेतकरी सेना आक्रमक. मनसे शेतकरी सेनेकडून गोकुळ साखर कारखान्याच्या संचालक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा सकल मराठा समाजाच्या इशाऱ्यावर शिंदे गट आक्रमक. त्यांचा पाय शरीरावर राहतो का ते पाहू. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा माऊली पवार यांना इशारा. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ वंचितचे अमरावतीमध्ये आंदोलन. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या घरावर धडकणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवलं. वंचितच्या पदाधिकारी पोलिसांकडून स्थानबद्ध. बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि शिंदे गट आमने सामने. जयस्तंभ चौकामध्ये युवक काँग्रेसचं धरणं आंदोलन, तर काँग्रेसच्या धरणं आंदोलनाविरोधात संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी. बीडच्या परळीमध्ये पोषण महामहोत्सव साजरा. कडधान्याच्या माध्यमातून पोषण आहाराचं स्टॉल लावण्यात आले. अंगणवाडी सेविकांकडून गरोदर महिलांना पोषण आहाराबद्दल माहिती. भागवत देवरसकर यांची मराठा कृषी विद्यापीठ समितीवर नियुक्ती. परभणी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष वेणेकर यांच्याकडून नियुक्ती. परभणीच्या गंगाखेड ते लोहा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये वाद. दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसण्याच्या वादातून वाहकाकडून दिव्यांग व्यक्तीला अरेरावी. छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रोडवरील अतिक्रमण महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त. अतिक्रमण काढताना कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चांगलीच झटापट. हिंगोलीच्या इसापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरणामध्ये 98% पाणीसाठा. धरणाच्या पाणीसाठा वाढल्यानं कळमनुरी शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले. धरणामधून 15,892 क्युसेकनं तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. सोलापूर जिल्ह्यातील करमाळामधील मांगी तलाव 100% भरला. जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांच्या हस्ते मांगी तलावातील पाण्याचं पूजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स. शेंद्रा MIDCमध्ये ज्युपिटर व्यांगोकाची 10 कोटींची गुंतवणूक. 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार. नाशिकच्या निफाड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट दरम्यान कामामुळे 10 तासांचा रात्री ब्लॉक घेण्यात येणार. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत रेल्वे गेट बंद असणार. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना जास्तीचा 10 ते 15 किलोमीटरचा फेरा बसणार. गणेशोत्सवामध्ये परतीच्या फेऱ्यांमध्ये एसटी मालामाल. 5 दिवसामध्ये तब्बल 3 कोटींपेक्षा अधिक कमाई झाल्याची माहिती. रत्नागिरीच्या एसटी विभागाकडून माहिती. विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं द्या. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना. राज्यातील खरीप पिकांची नोंदणी अंतिम टप्प्यात. तांत्रिक अडचणींमुळे ई पीक पाहणी रखडली. ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नांदेड जिल्ह्यामध्ये 6,82,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. 92% पंचनामे पूर्ण. मात्र शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत. जळगावातील बोदवड तालुक्यामध्ये अतिवृष्टीनंतर कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव. बळीराजा चिंतेत. शेतकऱ्यांकडून पंचनामे करून मदतीची अपेक्षा. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार गोंदियामध्ये 4,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. सरकारच्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू. तर नुकसानीचा अहवाल पुढील आठवड्यामध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती. यवतमाळमध्ये बोगस खतांच्या विक्रीला जिल्हा कृषी विभागाचा आशीर्वाद असल्याचा जनआंदोलन समितीचा आरोप. बोगस खतांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा. जनआंदोलन समितीची खासदार नागेश पाटील यांच्याकडे मागणी. हिंगोली जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून व्याज परतावा मिळेना. लाभार्थी अडचणीत आल्यानं महामंडळाकडे हेलपाटे मारण्याची वेळ. कालच्या तणावानंतर नंदुरबारमध्ये पोलिसांचा रूट मार्च. काल नंदुरबारमध्ये 2 गटात दगडफेक आणि जाळपोळीची देखील घटना. जळगावमधील मुक्ताईनगरच्या घोडसगाव ते मध्य प्रदेश मार्गाच्या रस्त्याची परिस्थिती जैसे थेच. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. परभणीमध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन मळणीला आता सुरुवात. पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांकडून ओल्या सोयाबीनचीच काढणी. बीडच्या मांजरा प्रकल्पामध्ये 83% पाणीसाठा. धरणामध्ये 303 क्युसेक वेगानं आवक सुरू. परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा. धुळ्यातील दोंडाईचा इथल्या दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता. दोंडाईचा इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांचं आवाहन. जळगावच्या अंमळनेरमधील मंगळूरमध्ये कामगारांकडून रास्ता रोको. नोंदणीकृत कामगारांना सुरू असलेलं भांडे वाटप अचानक बंद झाल्यानं कामगार संतप्त. ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर कामगारांचा रास्ता रोको मागे. धाराशिवच्या परंडा इथल्या नगरपालिकेला दिव्यांग 5% निधी देण्याची मागणी.
दिव्यांग बांधवांच्या वतीनं नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। वाशिम जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना विलंब, अंतिम अहवाल सरकारकडे सादर करण्यास उशीर, अतिवृष्टीची मदत विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता। देशांतर्गत टोमॅटोची मागणी वाढली, पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला 751 रुपये प्रति क्विंटलचा भाव।